सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारी निष्ठावंत वात्सल्यपूर्ण जगद्गुरु जगदंबू या जगन्माते वैराग्यमूर्ती देवनिवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा जगाच्या मालकाची आवड असणारा व्यक्तिमत्व किती वृद्धिंगतेला जातं आणि किती सामर्थ्यापर्यंत जगाचा बाप आवडतो याचं चिंतन करणारा उपदेश प्रभावनेच स्वतःला आलेला अनुभव जगासमोर मांडत असताना परमार्थाची वृत्तींगता सांगण्याचा प्रयत्न करत तुकोबारायांचा पहिला गोष्ट तुकोबाराय विश्वाला एक हितकारक गोष्ट सांगत असताना सांगतात की अक्षय सुखाला जी नजर भाळते ती नजर ज्या दिवशी जगाच्या मालकाला भाळली जाते त्या दिवशी माणसाची अवस्था अद्वैत असते आणि दानवांच्या भाषेत द्वैताची झाडवी गुरुविना ज्ञान
देवाचे देव महादेव असणार आहे. त्यांच्या श्रावण महिन्या पर्व काळावर श्रावण सोमवारी चालू झालेला हा अखंड नाम सप्ताह पांडुरंग परमात्म्याच्या मारुतीरायाच्या भगवंत शिवाच्या दारात लावलं होतं असं नाम सप्ताह आपल्या या पायगावमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा संकीर्तन सोहळा त्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा वैकुंठवासी संजय गडाख यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी प्रमिलाताई गडाख यांच्या नियोजनातून गडा कुटुंबियांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा गडा कुटुंबियांचे मनस्वी आभार. संत सेवा त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर गडा कुटुंबाकडे स्मरण झाला म्हणजे पूर्ण गडा कुटुंबाकडे आजचा दिवस आहे. सकाळची पंगत संध्याकाळची पंगत सगळ्याच गोष्टी आणि त्यामध्ये ज्याच्यामुळे कीर्तन परिपूर्ण आणि गोड होणार आहे. महाराष्ट्र नामांकित गायक आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर स्वामी असतील, गडादादा असतील, उत्कृष्ट मृदंगवादक राहुल दादा असतील, सार्थक दादा असतील, त्याचबरोबर हरिभक्त परायण किसन महाराज असतील, परायण नरेश महाराज असतील. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा ज्ञानाने इतरांनी मोठी माणसं आहेत तरी माझ्या कीर्तनाला साथ करताय यालाच वारकरी संप्रदाय म्हणायचं हे लौकिक तुम्ही जगाला माझ्यापेक्षा सगळ्याच गोष्टीमध्ये बुद्धिमत्ता असणारी तुम्ही माणसं त्यामध्ये हे सगळे टाळकरी यांनी आयुष्य आपलं पेलवलंय वारकरी संप्रदाय. ज्यांनी ज्ञानोबा तुकोबा जोपासले पण आमच्या लेकरापर्यंत ज्ञानोबा तुकोबा पोहोचले. ही पालखी ज्या प्रत्येकाने वाहवली आहे त्या प्रत्येका चरणावर या लेखीचा या बहिणीचा साष्टांग मिनिक्री दादा दोनही जोरदार दादा सिस्टमवाले दादा आणि उपस्थित सगळे नामस्मरण चरणावर साष्टांग महाराज मंदिर चरणावर साष्टांग अगोदर याचा हेतू अगदी स्वच्छ आणि परखड अग्रनाम सप्ताहामध्ये प्रथम आणि द्वितीय दिवस रूपपर आणि नामपर असावा. तिसऱ्या चौथ्यानंतर आपण परमात्म्याच्या बुद्धिमत्तेकडे वळावं. पाचवा सहावा हा तुमच्या हेतूने घ्या. आजच्या दिवशी मानवी आणि नंतर काय त्या सत्याच्या नियमानुसार रूपपर प्रकरणातले जगद्गुरु तुकोबाराय असल्यामुळे त्यांच्या शब्दापर्यंत आपण पोहोचणं जर अशक्यच आहे पण आपल्या बुद्धीच्या गतीप्रमाणे आपण त्या शब्दांचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं तुझं पाहता सांगून जगाच्या बापात समोर उभं राहिलं आणि तुकोबारांचा स्वभावच अधिकारच आहे. तुकोबारा प्रत्येक वेळेस म्हणतात वंश परंपरा दासोमी अंकित तुला मिळकती का दासो हा प्रश्न जगाच्या बापाला विचारायचा सांगून तर तुकोबारांकडेच आहे. प्रत्येक जगद्गुरु तुकोबारा विठेवरच्या मालकासमोर उभं राहून आपल्याला त्याचा अनुभव सांगतात. आता विषय कसा आहे तसा विश्वव्यापक असणारा परमात्मा नमो विश्वरूपा विष्णू माय बाबा पण अपार अमुका पांडुरंगा हा अपार अमावस्या पांडुरंग संतांना कसं काय दिसतो बरे म्हणजे स्थायी रूप आहे. लक्षात घ्या दोन रूप मानली जातात.
तुका त्याचे बरोबर. तेव्हा प्रत्येक अवतारात आता मला सांग वंश परंपरा म्हणजे काय पिढ्याचा परम अवतार विठ्ठल विश्वंभर बाबा प्रथम त्यांना दोन हरी आणि मुकुंद हरीच्या पोटी आलेले विठोबाच्या मुलीले पदाजी नंतर शब्द शब्दानंतर कामा कामानंतर बोलोबा आणि बोलोबानंतर तू करा विचार करून देवा एवढ्या वेळाची होती साधा सुद्धा तेव्हा सांगताना सहज वेळेला होती तेव्हा म्हणून तुझी तोया देवा मी तुला आज बघत आलो नाहीये माझ्या वडिलांच्या निराची गारे या रूपाची गुण एकदा लागली मग काय नोहे सारिका मग कुणी वेगळं होत नाही पण हे वेगळे पण न होण्यासाठी हे एकरूप होण्यासाठीची मेन गरज आहे ती म्हणजे माझे चित्त तुझे. कारण जोपर्यंत मन चढणी रमत नाही तोपर्यंत नजर देवाकडे जात नाही आणि जोपर्यंत नजर देवाकडे जात नाही तोपर्यंत मन चढणी रमत नाही. बरोबर प्रथम तर नजरेला आवडला पाहिजे म्हणून जिथे मागण्याची परंपराच नाहीये काही मागणी आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो तिथं सुद्धा आम्ही सदा माझे डोळा धरून तुझे मूर्ती रखमाईच्या पदी हे मागणं मागतोच ना. तुका जरी काही नमानो आणि तुझे पायी सुख पण मागणं काय सुंदर ते ध्यान उभे कटकटेवरी हे जे तुझं रूप आहे हे डोळ्यांना दिसलं पाहिजे. मग अर्थात हे मागण्याची गरज का पडावी त्याचं कारण आहे शरीर हे मनावर चालतं आणि मन इतकं विषय सुखामध्ये रमतं की त्याच्या इतकं कोणच विषय सुखात
कसा विठ्ठलाची ज्या दिवशी सगळीकडे विठ्ठल दिसेल त्या दिवशी दृष्टी आली असं समजायचं आणि ज्या दिवशी दृष्टी आली त्या दिवशी आपोआप माझे चित्त तुझे आणि ज्या दिवशी मन तिथं गेलं त्या दिवशी आपोआप मिठी पडली आणि ज्या दिवशी तुम्ही देव एक झालात मग हे सारिता मग त्याच्यासाठी तुका म्हणे काळालाही हरवायची ताकद आली ज्या दिवशी देव आणि तुम्हीच तर देव माझा मी देवाचा हीच माझी पण याच्यासाठी मला कळलं पाहिजे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळं जगत वास आहे हे नजरेला जे दिसतंय ते सगळं खोटं आहे ज्या दिवशी तू दिसशील त्या दिवशी म्हणायचं खरं दिसतंय तो विषय कसा आहे महाराज आमची नजरच इतकी अवघड आहे आमच्या नजरेला प्रापंचिक सुखामध्ये जास्त आनंद वाटतो शेवटी तो आपल्या प्रारब्धाचा भाग आहे म्हणून सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी देव आवडायला देव गोड दिसायला देवाविषयी प्रेम असायला जरा प्रारब्धच प्रबळ लागते लागतच काही माणसं म्हणाले निघतो कीर्तनाला गेलो नाही काही म्हणले गेलतो बसलो नाही काही म्हणले बसलो मग झालं पटलं नाही काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कधीच नाही दोष तुमचा नाही कसं असतं पायगाव तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही तुमचा दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला धर्माचं काम करू देत नाही त्याला पुण्याशी रास्ता का नामाची विनमुख तू नरक पापिया खाली ना धावया न पावे कुणी मग तुका म्हणे नाड पाप ठाकी हिताड तुकोबाराय म्हटले तुम्हाला जर वाटत असेल पाप काय असेल तरी वाक्यात उत्तर आहे पाप पाप म्हणजे काय पाप काय असतं स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं मग गोमटे ते करा माझे भाग तुझे तू माझे तुका म्हणे घालू तयावरी आणि बाबू हा संसार मग मी देवालाच म्हटलं बाबा संत रूपात ये आणि कल्याण करून जा कारण तुम्ही सगळ्याधिक संत म्हणता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार आमच्यासारख्याचं कामच नाही तुम्ही संत माये बाप कृपावंत कायोगी पतित कीर्तिवानो तुमच्यासारखा स्वभावही आमचा नाही तर तुमच्या इतकं आमचं चांगलं आम्हालाही कळत म्हणून म्हटलं बाबा आमचं चांगलं तुला कळतंय तर तुला म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे मी फक्त माझे चित्त तुझे मी फक्त परमात्मा मी फक्त सत्य स्वीकार तू चांगलं वाईट बघून घेशील रे बाबा पण करत नाही का देव जगाच्या बापाच्या समोर जाऊन आम्ही जर अखंड आयुष्य घालवलं आम्ही जर अखंड आयुष्य सत्यातच घालवलं तर जगाचा बाप करत नाही का हे कळले तर ती हा कसा नाम धारकाचा कसा मुली नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची तर किती सांगायचं तुम्हाला ते क्षमन सहन करता मृत्यू संसार सागरा व विचार करता या विषयाचे कसा हे मार्गा जोपर्यंत मी आहे काळजी करू जोपर्यंत तू सत्य आहे काळजी करू साक्ष भगवंत स्वतःच्या वक्तव्यामध्ये सांगतात काळजीच नसावी आणि मने मागची लोके जीव होता असं म्हणतात मला शस्त्राणी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करशती प्रत्येक गोष्टीमध्ये माझा अंश आहे आणि तुझ्यातही आहे कशाला काळजी करतोस अहम वैश्वानव भूत्वा परिणाम देह आश्रित प्राणामान समायुक्त बच्चापल्लम चक्रमिदा चालव पण दोन का सोड रे अर्जुना सुस्वतः लक्षात घे आणि त्या पचवणाऱ्या चक्रामधला अग्नी सुद्धा मी परमेश्वर आहे तू कसं काय माझं अस्तित्व नाकारतोस आणि जर तुला माझं अस्तित्व स्वीकार आहे तर विनाकारण नाही त्या गोष्टीमध्ये पडू नको लक्ष देऊन ऐक जोवर लक्ष देऊन ऐकतोस तोपर्यंत तुझं कल्याण तर यावधान ऐकिले दिसे मग सर्व सुखाची प्राप्त होईचे हे प्रतीक नक्तर माझे उघड ऐका नवरी म्हणजे शब्द देतो काय देतो शब्द फक्त ऐका सगळ्या सुखाचा अधिकार मिळेल काही करू नका त्याचा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया उत्पन्न देता हे तर मोक्ष असे आयता श्रवणाची माझी बसल्या जागेवर मोक्ष आहे फक्त कान देऊन संत सांगतायत ते ऐका खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाधा श्रवणाने सुमना समाधी अरे खेचरालाही सामार्थ बंद करायची ताकद आहे तर मला सांगा अवघड आहे का अवघड आहे नाही जगदूर कुतुबाईंनी गाढवाला घोडं करावं आपल्याला अवघड आहे का करायचं गाढवाला घोडं करायचं सोपं आहे मी करून दाखवते थोडे झालं तुम्ही पण आस्तेवर विश्वास ठेवू नका का म्हणूनच वाटलंय आपलं गाढवाचं घोडं बघायचं ना काही फक्त समोर बघा हे गाढवाचं घोडंच आहे आणि अशी संतांनी बरीच आम्हाला कारण नसताना खूप दिलंय पण विषय कसा झालाय की ते अंगाऱ्यावर विश्वास आहे पण गुप्त्यावर नाही कळलं त्यालाच कळलं तुका म्हणे येते बाकीचे माणसं इतकं चुकीचं वागायला लागली आणि त्या चुकीच्या वागण्यामुळे इतकी चुकायला लागली की माणसाला चिजुका सुद्धा लाखानं घ्यावं वाटायला लागलं हे कळलं त्यालाच कळलं
हे आपल्याला केलेल्या कर्माचं फळ आहे की आपल्याला योग्य गुरु मिळत नाही. योग्य गुरु मिळणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. कळतंय तुम्हाला? हे आपण चुकतो त्याचं कारण हे आपलं कर्मच आहे. अरे तुम्हाला खरा साप सुद्धा कळत नाही, खोटा साप सुद्धा कळत नाही. माणसं नाही राहिलो दादा आपण चुकलोयच तेवढं आयुष्यात. कशाचा परमार्थ आहे? हा परमार्थ आमच्या पायाकडून तुमचं कल्याण झालं असतं तर आम्ही आमचं नसतं का पहिल्यांदा केलं? वेड्यासारखी वागू नका. आमच्या पायाकडून तुमचं कल्याण होत नसतं, पण तुमचा धर्म सत्य असेल तर जगाचा बाप सुद्धा तुमचं कल्याण व्हायला रोखू शकत नाही. ती ताकद तुमच्या धर्मात आहे. कसलं वागतंय रे? काय वागतंय हे? कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपती बाप्पाला शांताबाई पोहारे वा. बसूच नका गेले गणपती तुम्ही. तू विचार देव म्हणत असेल आणि कालपर्यंत आरती करत होता, आधी येऊन नाचतोय. तर याला निस्तार आस्तिक म्हणायचं नास्तिक. तर निष्काम सेवा करायची आपल्याकडे तत्परताच नाहीये. संतांसाठी निष्काम सेवा आपल्याला जमणार नाही. सकाम आपण नाही, आपण निष्काम सकाम आहे. अर्धे पण नवरी म्हणजे ना रिकामा आघाडी नको बाबा असं करू. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी कोकण, देवी कुपती म्हणत वाटेत घरून राहायला पाहिजे तुम्हाला मला. काही ना तू देव गरीब आहे हो. तू प्रेमळ आहे त्याचा फायदा घेतात लोक. नसतो रे असा परमार्थ. गटारी अमावस्या दणकावून खाल्ली असेल आणि श्रावणाच्या महिन्यापासून जेवला असेल. कसं माहिती भेटत का तुम्हाला? खरंच पाणी वगैरे भेटत नसतो. आणि आपल्याला एक पावडा सोडला नाही तुम्ही नॉनव्हेज खायला जायचा. गाड्या करू करू गेले तुम्ही. अरे सगळं पातीला टपरी बघत होते तुम्ही. अरे कितना तुम्ही वेळ करून येता पण तिथं वेळेच्या आली जाता. आणि श्रावण महिन्यापासून पुन्हा ओम नमः शिवाय म्हणता म्हणजे 11 महिने काय महादेव पहिला सोडून जातो का? एक महिना